श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, या लोकांना रेशन मिळणार नाही. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसेच अधिक माहितीसाठी तुम्ही गोलो nanafoundation.in nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना या सर्वांचे फॉर्म भरता येतील. पीडीएफ फाईलसाठी आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण वृत्त. तर बघा प्रेक्षकांनो, या लोकांना रेशन मिळणार नाही. सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, राष्ट्रीय सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं आवश्यक आहे. 31 ऑक्टोबर पर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. ज्यांनी ई-केवायसी केलेली नाहीये त्यांचे रेशन 1 नोव्हेंबर पासून बंद होणार आहे. अशा प्रकारचा एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे तात्काळ तुम्ही ई-केवायसी करा. ई-केवायसी ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते. या ठिकाणी तुमच्या रेशन कार्ड मध्ये ज्या ज्या व्यक्तींची नावं असतील त्या सर्वांचे आधार कार्ड लागतील आणि ते प्रत्यक्ष व्यक्ती लागतील, त्यांचं थंब घेतलं जाईल. ही एक केवायसी तुम्ही ऑनलाईन किंवा डायरेक्टली तुम्ही ज्या ठिकाणी राशन घेता त्या ठिकाणी देखील करू शकता. 31 ऑक्टोबर पर्यंत ही लास्ट डेट आहे आणि त्यानंतर तुमचं ई-केवायसी होणार नाही आणि जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला राशनचा लाभ मिळणार नाही. एखाद्या सदस्याने ई-केवायसी न केल्यास त्याचे नाव काढून टाकले जाणार आहे. रेशन कार्डवर मृत्यू झाल्याची नावे असून ती काढण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ई-केवायसी केले जात असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. त्यामुळे सर्वांनी आपली ई-केवायसी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला राशन मिळणार नाहीये. अशा प्रकारची एक मोठी अपडेट आहे. व्हिडिओला जास्तीत शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना माहिती मिळेल. परत भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.